या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। लढत पाहायला मिळत आहे आणि एकीकडे पैसे वाटपाचा प्रकार काल घडलेला काय सांगा? खरं आहे, आपण म्हणता ही मोठी लढत पाहायला मिळते, कारण गेल्या 4 टर्मला त्यांच्या समोर जो उमेदवार होता तो सक्षमपणे त्यांना उमेदवार मिळत नव्हता, किंवा काही ठिकाणी जनतेला या लोकांनी मतदारांना गृहीत धरून जनतेची 20 वर्ष झाल्यानी फसवणूक केलेली आहे। आणि आज महेश अण्णा कोटे सारखं एक सक्षम नेतृत्व आज पर्याय म्हणून त्यांना मिळालं आहे। आणि जनतेच्या मनामध्ये सुद्धा सृष्टीचा नियम आहे की बदल हवा आहे, आणि आता हा जनतेला बदल हवा आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महेश अण्णा कोटे सारखं सक्षम नेतृत्व या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे आणि जनतेच्या मनामध्ये झालेलं आहे की आणि पवार साहेबांवर त्यांची श्रद्धा असेल। जनतेने ठरवलेले की येणाऱ्या काळामध्ये महेश अण्णा कोटेंचं 1 नंबर बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्यांचं सर्व लोकांच्या मनामध्ये रुजलेलं आहे आणि ते महेश अण्णा कोटेंना 100% मतदान करतील। त्याचबरोबर गेल्या 20 वर्षापासून ते 4 टर्म आमदार होते, 5 वर्ष मंत्री होते, पालकमंत्री होते, या सगळ्या काळामध्ये त्यांनी कमवलेला पैसा त्या आज जनतेला तोच पैसा परत देण्याचं काम विजय देशमुख करत आहेत। एकंदरीत हा जो प्रकार आहे पैसे वाटपाचा प्रकार तो चुकीचा आहे, पण घरकुलच हा एरिया निवडलेला काय वाटतं जाणून? कारण महेश अण्णांना त्रास देण्याचा उद्देश आहे का काय? कारण काय झालेलं आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे की सोलापूर प्रत्येक भागामध्ये महेश अण्णा कोटेंना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय, पाठिंबा मिळतोय, आणि त्यांना हे दाखवून द्यायचं की प्रामुख्याने त्याने विडी घरकुल भाग त्या ज्या म्हणजे कॅप्चर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी महेश अण्णाला मतदान कमी व्हावं म्हणून या ठिकाणी त्यांनी पैसे वाटपाचं काम सुरू केलेलं आहे त्यांनी।